मध्यवर्ती बँकेकडून एक जाहिरात पडली आणि जाहिरात पडली लातूरमध्ये आणि काय झालेलं आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। त्याचबरोबर PSIची जी परीक्षा आली त्याच्यातही वयावरून घोळ झालेला आहे। आता त्या सगळ्यावर बोलण्यासाठी हे सगळे तरुण आहेत माझ्यासोबत लातूरचे हे सगळे तयारी करणारे तरुण आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। सर नेमकं काय झालेलं आहे, कशासाठी तुम्ही भेट घेताय नेत्यांच्या, काय म्हणणं आहे तुमचं सांगा। नमस्कार, मी संतोष लहाने, मी MPSC विद्यार्थी प्रतिनिधित्व करतोय आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सरकारी दरबारी मांडण्याचा प्रयत्न करतोय। सर 2 दिवसापूर्वी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जाहिरात आली। ती जाहिरात होती एकूण 375 पदांची, परंतु त्याच्यामध्ये वयाचा जो संदर्भ होता त्यांनी म्हणजे महाराष्ट्रातील इतर बँकेमध्ये वय हे 38 वर्ष ठेवण्यात आलेलं आहे, परंतु लातूरची जी बँक आहे तिथं वय फक्त त्यांनी 30 वर्ष केलेलं आहे। मग मला सांगा, जर हे लातूरच्या भूमिपुत्रांना 70% जागा देतात तर आम्ही ते मान्य करू, पण मुलंच त्याच्यामध्ये बसत नसतील, मुलंच क्वालिफाय होत नसतील वयानुसार, तर आम्ही काय करायचं हा मोठा सगळ्यात प्रश्न आहे। काय झालं नेमकं, किती वय असायला पाहिजे होतं आणि किती केलंय असं तुम्हाला वाटतं? वय 38 वर्ष असायला पाहिजे, त्यांनी वय केलेलं आहे फक्त 30 वर्ष आणि याच्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे लेकरं परीक्षे वाचून वंचित राहिलेले आहेत, ही आमच्यासाठी फार मोठी शोकांतिका आहे। किती वय असलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला आणि किती करण्यात आलेलं आहे, काय फरक आहे तुमच्याकडे, काही डॉक्युमेंट घेऊन आलात काय? बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, हे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जाहिरात आहे। याच्यामध्ये लिपिक पदासाठी किमान 21 वर्ष आणि कमाल 30 वर्ष वय केलेलं आहे, परंतु जर बाकीच्या सातारा असेल, त्याच्यानंतर चंद्रपूर असेल, जळगाव असेल, परभणी बँक असेल, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता क्लर्क पदासाठी 21 ते 38 वर्ष, हे बघा 21 ते 38 वर्ष, शिपाईसाठी 18 ते 38, प्रत्येक तुम्ही कुठे पाहू शकता का। ही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जाहिरात आहे, त्याच्यामध्ये पण 21 ते 38 वर्ष, त्याच्यामध्ये जळगाव बघू शकता तुम्ही 21 ते नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय की हे अट कुणी आणि कशामुळे टाकली असं वाटतं आता तुम्हाला? काल जे बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही भेटलो, त्यांना या संदर्भामध्ये सर्व माहिती दिली, परंतु ते या संदर्भामध्ये पूर्णपणे निगेटिव्ह बोलले। या भरतीमध्ये काहीच होऊ शकत नाही, जर जागा रिक्त राहिल्या, भरून जागा ज्या रिक्त राहिल्या तर आम्ही तुमचा विचार करू। सर मला वाटतं अहिल्यानगरची जाहिरात होती का म्हणजे चेंज केलेला त्याच्यामध्ये, तर अहिल्यानगरची जाहिरातीमध्ये पण असं झालं, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये बदल करून परत विद्यार्थ्यांना संधी दिली आणि वयवाढ करून दिली। सर आणखीन काही तरुण आहेत, कशासाठी आलात, कुणाला भेटलात आतापर्यंत, काय म्हणणं आहे तुमचं? आता सर पहिल्यांदा तर आम्ही तिकडे त्यांना अध्यक्षांना भेटलं त्याला, त्यांनी त्यांचं जर म्हणणं आहे की आमचे एज आहे ना हे वयवाढ होणार नाहीये काही जरी झालं तरी, आमची मागणी एवढीच आहे की होता होईल तेवढं आम्हाला संधी द्यावी त्यांनी, आणि आता तसं 70% केलेत ना त्यानुसार आम्हाला रिस्पॉन्स पॉझिटिव्ह द्यावा, हेच त्यांचं आमचं म्हणणं आहे। काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा आहे तुम्हाला? वयाचं काय गोड? वयामध्ये त्यांनी बिलकुल काहीच चेंज करायचा रिस्पॉन्स काहीच दिला नाही, पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांचा कुठलाच नाही आम्ही भेटलं तरी। मग आमची वैयक्तिक मागणी एवढीच आहे की त्यांनी एजनुसार आम्हाला थोडी सवलत द्यावी, आणि एवढं आमचं मागणं आहे। 30 वय करण्यात आलेलं आहे, तुम्हाला काय म्हणायचं, किती वय पाहिजे मग? नाही, वय आता जे बाकीच्या जिल्हा बँकेला जे वय दिलेलं आहे त्या क्रायटेरियानुसार तर चाललं पाहिजे त्याने, कारण बाकी दुसरीकडे 38-35 वय दिलेलं आहे आणि ह्यांनी 30 वय दिलेलं आहे। आता हे कुणाच्या फायद्यासाठी हे आम्हाला माहित नाही, पण आमचं सर्वांचं म्हणणं असं आहे की जे दुसऱ्या जिल्हा बँकेने केलंय ते पण लातूर मध्यवर्ती बँकेने केलं पाहिजे, कारण सगळीकडे एकच बँक आहे जिल्हा बँक, वयाचं पण क्रायटेरिया सेम पाहिजे। आमची सर्वांची हेच मागणी आहे की त्यांनी पण 38 वय करावं। आणखी काही जण आहेत, दुसऱ्या परीक्षेचं काय सांगायला होतं, दुसऱ्या परीक्षेत काय झालंय? दुसऱ्या परीक्षा म्हणजे आता आपल्याला फक्त ह्याच लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक दुसऱ्याचं बी सांगा नेमकं काय झालंय। PSI जागेवाढीच्या संदर्भात पण आमचा विचार चालू आहे। आता काही मुलं आहेत ज्यांचं वयवाढीचा विषय मुद्दा आहे, वय वाढलंय, म्हणजे आपली जी MPSC ची जी जाहिरात आहे ती तात्काळ आहे, 7 महिना उशीर आहे, तर त्याच्या मुलांना जागा वय आहे का त्याच्याकडले पेपर आहेत का काही तुमच्याकडे? या जरा दाखवा काय झालेलं आहे, काय झालेलं आहे त्याचं, काय झालंय माहिती आहे का, MPSC वेळा कोणी बोलणार? MPSCचं जे वेळापत्रकानुसार जी ऍड यायला पाहिजे होते तर 7 महिने लेट पडल्यामुळे ना आज जे पोरं PSC ला बसणार होते ते आज 1 ते 2 दिवसानं, 10 दिवसानं किंवा 2 महिन्यानं बाहेर पडतायत। मग मला माझी ही जर संधी त्यांची लास्ट गेली तर त्यांचं भवितव्य धोक्यातच आहे ना, तर मला म्हणायचं MPSC ने थोडंसं बदल करून आम्हाला वेळ देऊन थोडंसं हे करायला पाहिजे। सर आमचा एक मुद्दा आहे, मला तर मागं यावं लागलं तुमच्याकडे, सांगा काय झालं? जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जी ऍड निघालेली आहे 375 जागेसाठी, त्यामध्ये आमचे फक्त 2च मुद्दे आहेत। एक पहिला मुद्दा आहे वयवाढीचा, वय कारण की दुसऱ्या DCC बँकेच्या जर वय बघितलं तर 21 ते 38 वय आहे, आणि आमची प्रमुख मागणी आहे की वय वाढवा, त्यामध्ये त्यांनी जे 30 दिले आहे ते 38 करावं। आणि त्यानंतर दुसरी एक प्रमुख मागणी आहे की आम्ही एक टक्केवारीचा मुद्दा दुसऱ्या बँकेला बघितलं तर त्यामध्ये 50%ची अट ठेवलेली आहे काही बँकेला, मग त्याचप्रमाणे ह्याही DCC ला 50%ची अट ठेवावी, आणि जे बेरोजगार आहेत, ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आहेत आणि जी भूमिपुत्र आहेत इथले, त्यांना एक संधी द्यावी, हीच आमची प्रमुख विनंती। बेरोजगारी वाढली म्हणता,
आणि वयाच्या अटीत बी पुन्हा आणखीन बेरोजगार ठेवायचं धोरण दिसायला काय आता हे लातूर जिल्हा मध्यवर्तीच्या अध्यक्षांनाच विचारावं लागेल की हे त्यांनी निर्णय कशामुळे घेतलेला आहे. कारण आता जी काय मुलं आहेत आता 30% जे आहे 30 आणि 70% जी लोकांना मुलांना इथं भूमी आपल्या गावाकडल्या किंवा लातूर जिल्ह्यातल्या मुलांना भूमिपुत्रांना जी संधी दिली त्याच्या आम्ही ऍक्सेप्ट करतो. तो निर्णय अतिशय चांगला आहे. पण ते जे 2 निर्णय आहेत, एक वयवाढीचा, तो वयवाढीचा निर्णय त्यांनी घेऊन मुलांना एकदम म्हणजे काय आनंदित करावं. त्यांना काहीतरी वाटलं असेल की ती जरा तरुण पोरांना संधी द्यावी, त्याच्यामुळे त्यांनी 30 केला असेल. त्यांना काय वाटलं आम्हाला ते माहित नाही, पण आम्हाला एवढंच वाटतं की त्यांनी 30 38 वरती घेऊन जावं. आणि दुसरा एक मुद्दा जो आहे आपला, जो पर्सेंटेजचा, जो ग्रॅज्युएशनची कमांड रिक्वायरमेंट जी आहे, किमान रिक्वायरमेंट त्यांची जी 60% आहे, त्याच्यावरून त्यांनी ती 50% आणावी एवढीच आमची इच्छा आहे. हा, काय नेमकं केलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? 30च का वय ठेवलं? 38चं 30 काय घोटाळा केला सर, नेमकं मग? लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची गेली 2009ला शेवटची जाहिरात आलेली होती. त्याच्यानंतर गेली 16 वर्ष ही जाहिरात नाही. मग हे चूक कुणाची आहे? ते विद्यार्थ्यांच्या माथी मारू नका ना तुम्ही. आमचं स्पष्ट मत आहे. म्हणजे 16 वर्ष जाहिराती निघत नाहीत आणि जाहिरात निघाली तर पुन्हा विद्यार्थी वयाच्या ह्याच्यामध्ये 16 वर्षानंतर निघाली का जाहिरात? आता सर लेट पडले म्हणतात तसंच आहे ना. आता बघा ना किती दिवसानं पडले. मग एवढ्या ह्याच्यामधून पण असं झालं की आता ह्याने एजचा क्रायटेरिया कुठं तर ते मिनिमम ते पर्सेंटेजवर ठेवलेत. तुम्ही कशाची तयारी करता? या जरा पुढे कशाची तयारी करता? कंबाईनची सर, एमपीएससी कंबाईन. बरं, काय मुद्दे घेऊन आला हो तुम्ही आता समोर? काय सर म्हणणं आहे एक तर तुमचं? परीक्षा आपल्या टाइमवर होत नाही. झाली तरी 3 वेळेस परीक्षेचा टायमिंग बदलला जातो. त्यामध्ये आमच्या अभ्यासाची लिंक तुटते आणि त्यामध्ये जागा पण कमी आहेत सर. म्हणजे वाढणार अशी आशा होती, ते काही